नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, घेऊन आलोय आज तुमच्यासाठी खास आणि खास अत्यंत महत्त्वाची बातमी. ज्या विद्यार्थ्यांनी GDCA अँड CHM परीक्षा मे 2024, ओके, इकडे लक्ष द्या प्रत्येकाने. मे 2024च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. आणि या आधी देखील ज्या विद्यार्थ्यांनी GDCAच्या परीक्षा दिलेल्या असतील आणि अशा विद्यार्थ्यांनी अजून आपले अद्यापही ओरिजिनल मार्कशीट घेतलेली नाहीये, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. GDCA अँड CHM परीक्षा मे 2024, ओके, या 24च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजची ही एक महत्त्वाची माहिती आहे. ओके, आता माहिती काय आहे, तर तुमचं जे ओरिजिनल मार्कशीट आहे, बरोबर की नाही. आता बरेचशा विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन निकाल पाहिले, PDF मध्ये निकाल पाहिले, पण आपलं जे आता विभागाचं GDCA परीक्षेसंबंधीचं जे ओरिजिनल मार्कशीट आहे, हे ओरिजिनल मार्कशीट कुठनं आपल्याला कलेक्ट करायचं आहे. बरेचशा विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर 21ला पेपर दिलेले आहेत, मे 2023ला पेपर दिलेले आहेत, मे 2022ला पेपर दिलेले आहेत, पण काही विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या अद्यापही मार्कशीट घेतलेली नाहीये. तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी, तसेच मे 2024चे जे विद्यार्थी आहेत, जे आता नुकतेच पासआउट झालेले आहेत, ओके, तुमचा निकाल ऑलरेडी आता लागलेला आहे आणि आता तुमचं ओरिजिनल मार्कशीट हे सहकार विभागांचे जे जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहेत, या विभागाकडे त्या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर विभागाशी संपर्क साधून त्या ठिकाणी तुमचे निकाल कलेक्ट करू शकता. येतोय मुद्दा लक्षात? ही महत्त्वाची माहिती होती, ही प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे मित्र मैत्रिणी जे कोणी असतील त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोहोचवा. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की सर परीक्षेच्या संबंधीचं जे आम्ही पेपर दिलेले होते, बरोबर, ते जे जिल्हे होते त्या जिल्ह्यांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये तुम्हाला तुमचे निकाल त्या ठिकाणी मिळणार आहे. येतोय मुद्दा लक्षात? मग त्यासंबंधीचे बघा, या ठिकाणी ही जी काही एक PDF आहे, या PDF मध्ये परीक्षा केंद्र आणि त्यांचे जे मुख्य कार्यालय आहे, तर त्या कार्यालयासंबंधीची त्या ठिकाणी पत्ते दिलेले आहेत. आता या ठिकाणी काही त्या ठिकाणी शहरांचे नामकरण झालेले आहेत, त्यामुळे ही जुनी PDF आहे. यामध्ये कार्यालयीन पत्ते दिलेले आहेत, तसेच इथे तुम्हाला दूरध्वनी क्रमांक देखील दिलेले आहेत. तर एखाद्या वेळेस विभागाचे कॉल जे असणार आहे, लँडलाईन नंबर कधी कधी लागत नाही, तर तुमचं त्या ठिकाणी एकदा दोनदा ट्राय करा आणि एकदा कॉलवरती विचारा. ओके, कारण काही विभागांमध्ये निकाल हे आलेले आहेत. येतोय मुद्दा लक्षात? त्यामुळे लवकरात लवकर जाऊन त्या ठिकाणी कलेक्ट करणं गरजेचे आहे. जसं की इथे आता अहमदनगर आहे आणि इथे परीक्षांचं जे काही मुख्य कार्यालय पत्ता दिलेला आहे, या तुम्हाला विभागाशी संपर्क साधून, जे विद्यार्थी आता नगर जिल्ह्यामध्ये असतील, त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये पेपर दिलेले असतील, तर त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून आपला निकाल मे 2024च्या संबंधीचा त्या ठिकाणी कलेक्ट करावा. ओके, तसेच विद्यार्थी मित्रांनो, अकोला आहे, अमरावती आहे, औरंगाबाद दिलेला आहे, चंद्रपूर दिलेला आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, त्यानंतर लातूर आहे, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, ओके, पुढे सातारा, सोलापूर आणि ठाणे, असे हे या ठिकाणी 16 परीक्षा केंद्र आहेत. या 16 परीक्षा केंद्रांचे जे जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहेत, त्यांचे सुद्धा इथे पत्ते तुम्हाला दिलेले आहेत. येतोय मुद्दा लक्षात? हवं तर प्रत्येकाने स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, 1 ते 6 मध्ये अहमदनगर ते जळगाव, स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर पुढे कोल्हापूर ते सांगली, ओके, त्यानंतर सातारा, सोलापूर, ठाणे. ओके, आता एक लक्षात घ्या, कधी कधी पत्त्यांमध्ये पण चेंजेस होतात, पण अजून तशी अपडेट PDF नाही आहे. पण तुम्हाला एक सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे, की जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधा. तुम्हाला मे 2024च्या संबंधीचे निकाल त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. ओके, त्यामुळे शक्यतो एकदा कॉल करून बघा, म्हणजे तुमचा वेळ जो आहे तो येण्या जाण्याचा दृष्टीने तो वाचेल आणि जे कार्यालयीन कामकाज असतो त्या वेळेतच तुम्ही जाऊन कलेक्ट करा. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर? परीक्षा संबंधीचे जे गुणपत्रक आहे, ओरिजिनल मार्कशीट आहे, हे कुठनं तुम्हाला कलेक्ट करायचे आहेत, व्यवस्थित समजलं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आता GDCA परीक्षा
मे 2025ची द्यायची आहे. ओके. तर मे 2025च्या परीक्षेसंबंधीचा ज्या सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आपली शेवटची जी बॅच नंबर 5 आहे, ही बॅच नंबर 5 आपली 8 एप्रिलपासून या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅचला जॉइन करायचं असेल, तर जी काही आपली शेवटची तारीख आहे ॲडमिशन प्रोसेस करण्याची 13 एप्रिलपर्यंत. ओके. 13 एप्रिलपर्यंत तुम्ही ॲडमिशन करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना फी स्ट्रक्चर WhatsAppला सेंड केलेला आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना जर बॅच जॉइन करायची असेल, तर तुम्ही 13 एप्रिलपर्यंत बॅच जॉइन करू शकतात. आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला मी महत्त्वाचे रेकॉर्डेड सीरीज लेक्चर असणार आहे. त्यानंतर PDF नोट्स तुम्हाला त्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे आणि IMP क्वेश्चन सीरीज त्यामध्ये मी देणार आहे. ओके. सगळ्यात महत्त्वाचं जे मी PDF नोट्स आणि IMP सेक्शन क्वेश्चन देणार आहेत, ते व्यवस्थित अभ्यासा. ओके. आणि रेकॉर्डेड लेक्चर एकदा आपले व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला ह्या दोन्ही व्यवस्थित अभ्यास झाला तर परीक्षेला त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे मे 2025च्या दृष्टीने. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे असेल, स्क्रीनवरती नंबर देतोय 85 30 80 42 74 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी सेंड केलं जाईल. शेवटची तारीख आहे 13 एप्रिलपर्यंत. येतोय मुद्दा लक्षात? चलो, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.